चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लागली आणि आज या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा तब्बल 36,091 मतांनी विजय झालाय। 2019च्या निवडणुकीत 1,12,000 मते घेणारे राहुल कलाटे हे 50,000 मतेही मिळवू शकले नाहीत। चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे तिरंगी लढत झाली। तिरंगी लढतीचा फायदा भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना झाला। भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी सभा घेत रोड शो घेतले। तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही निवडणूक भावनिकतेवर लढली गेली आणि आज यात भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा तब्बल 36,091 मतांनी विजय झालाय। अश्विनी जगताप यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला। खरं तर हा विजय मी सर्व सामान्य जनतेला आणि जगताप साहेबांना समर्पित करत आहे। सर्व बीजेपीचे दिग्गज नेते आणि सर्व कार्यकर्ते, सर्व नगरसेवक आणि सर्व जी जनतेने मला जो पाठिंबा दिलेला आहे त्यांनी सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्याच्यामुळे मी एक पाऊल पुढे टाकून हा विजय मिळवलेला आहे। त्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद। तुमचा हा विजय कोणाला समर्पित? हा विजय मी मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेला आणि जगताप साहेबांना मी समर्पित करत आहे। अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल घरात असं कार्य आणि या पद्धतीने राजकारण द्यावं लागेल कधी विचार पडला नाही, असा विचार मी कधीच केलेला नव्हता। आता तर असं जेव्हा कधी घडतं त्यावेळी बिनविरोध निवडणूक होते, पण तितकंही औदार्य दाखवत नाही, आता तो संपलेला विषय। खरं तर आमदार झालेला कुठलं पहिलं काम आहे जे आमदार झाल्यानंतर करायचं असं ठरवलं? कोणती कामं आहेत की जी तुम्ही विजयानंतर पहिल्यांदा त्याकडे लक्ष केंद्रित करा? लोकांसाठी जी जगताप साहेबांची जी अधुरी कामं राहिलेली आहेत ती पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करेन। जी 2.5 वर्षाच्या काळामध्ये ते आजारी असताना जी कामं अपूर्ण राहिलेली होती ते सतत माझ्याशी बोलत राहायचे, ती कामं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम।